हॅलो स्टुडंट, आज आपला पेडियाट्रिकचा टॉपिक आहे युनिट 3 म्हणला. तर आपण त्यामध्ये आज बघणार आहेत पेडियाट्रिक प्रोसिजर. जसं की पेडियाट्रिक प्रोसिजरमध्ये आपण बघणार आहेत प्रोसिजर रिलेटेड टू फिडिंग. तर फिडिंगमध्ये कोणत्या कोणत्या प्रोसिजर आहे ज्या थ्रू आपण फीड करतो बेबीला. ओके, तर त्यामध्ये एक आहे कटोरी स्पून फिडिंग, त्यालाच आपण कलडाई फिडिंग असं बोलतो. ओके, तर कटोरी स्पून फिडिंग म्हणजे काय? जसं की बाळाला दूध जे आहे ते प्रॉपर न्यूट्रिशन त्याला देणे. ओके, तर ते न्यूट्रिशन आपण कशा थ्रू देतो? जसं की फीड आहे, मदर मिल्क आहे किंवा जे पण मिल्क आहे की जे आपल्याला बेबीला द्यायचं आहे. ओके, तर अशा ठिकाणी काय होणार की ज्या वेळेला आपण बेबीला मदरचं मिल्क देणार आहेत, ओके, तर त्यासाठी जी प्रोसिजर आहे त्याला आपण कटोरी स्पून प्रोसिजर बोलतो. ओके, त्यामध्ये आपण फर्स्टली इंट्रोडक्शन बघू. फिडिंग इज अ नॉर्मल न्यूबॉर्न इज नॅचरल वेन वी थिंक अबाउट ब्रेस्ट फिडिंग. ओके, वेअर दॅट द फीड इज रेडी ॲट बर्थ. जन्म झाल्यानंतर जे पण नॉर्मल डिलिव्हरी किंवा सिझेरियन डिलिव्हरी, दोन टाईपची डिलिव्हरी असतात. तर नॉर्मल डिलिव्हरीमध्ये आपण विदिन हाफ आवर, जसं की हाफ आवर ते 1 तास आपण त्यानंतर मदरचं जे मिल्क आहे ते बेबीला देतो. ओके, तर सिझेरियन सेक्शनमध्ये काय होतं, ज्या वेळेला कट करतात, सिझेरियन ऑपरेशन करतात, त्या ठिकाणी विदिन 4 आवर्स म्हणजे 4 आवर्सच्या नंतर ओके आपण बेबीला मदरचं ब्रेस्ट मिल्क देतो. तर ही एक नॅचरल प्रोसिजर आहे किंवा नॅचरल आहे, ज्याने काय होणार की जे पण मिल्क आहे मदरचं ते फुल्ली न्यूट्रिशियस असणार बेबीला. तर ज्या ठिकाणी आपण कटोरी स्पून यूज करतो ते काय की ते एक मेथड आहे की यूज करतो आपण बेबीमध्ये. ओके, त्यामध्ये आहे बट इन सम स्पेशल केसेस वेअर द बेबी इज अनएबल टू फीड डायरेक्टली ऑन द ब्रेस्ट कॅन बी फीड विथ एक्सप्रेस ब्रेस्ट मिल्क. काही कोणत्या कोणत्या कंडिशनमध्ये असं असतं की मदरचं ब्रेस्ट मिल्क येत नाही. ओके, येत नसल्यामुळं काय झालं, मग मदर ते ब्रेस्ट मिल्क स्टोअर करून ठेवतात. मग स्टोअर करून ठेवल्यानंतर विदिन 24 जे पण नॉर्मल टेम्परेचरमध्ये स्टोअर करून ठेवतात, रूम टेम्परेचरमध्ये 24 आवर्ससाठी. ओके, मग ज्या वेळेला बाळाला गरज आहे की आता बाळाला गरज आहे याची मिल्क देण्याची. ओके, मग त्या ठिकाणी काय करतात, मदरचं मिल्क जे आहे ते एक सिरिंज थ्रू काढून घेतात. ओके, काढल्यानंतर मग जे पण आपली कटोरी स्पून आहे त्याने आपण प्रोव्हाइड करतो. ओके, कटोरी म्हणजे जे तुम्ही इमेज या ठिकाणी बघताय त्याला आपण कटोरी बोलतो. स्पून लाईक आपण जे पण स्मॉल स्पून असतो त्याने आपण बेबीला मिल्क देतो. मग काही केसेसमध्ये काय होतं की मदरचं ब्रेस्ट म्हणून मिल्क येत नाही. ज्यावेळेला मदर ब्रेस्ट मिल्क फीड करते बेबीला त्या टायमिंगला मदरचं मिल्क बाहेर येत नाही. बाहेर न आल्यामुळे काय करतो आपण, स्टोअर करतो एका रूम टेम्परेचरमध्ये. जसं की एक न्यूबॉर्न आहे किंवा एक बेबी बॉर्न झाला आहे. मग बेबी बॉर्न झाल्यानंतर त्याला जॉन्डिस असो किंवा लो बर्थ वेट असो, ओके, कोणती पण एक मेडिकल कंडिशन किंवा एनी ॲबनॉर्मॅलिटी झाली असेल त्याला किंवा एखादी डिसीज कंडिशन झाली असेल, त्या टाइम पिरियडमध्ये काय होणार, बेबीला ॲडमिट करणार NICU मध्ये. ओके, मी तुम्हाला सांगितलेलं आहे NICU मीन्स विदिन 1 मंथ. ओके, 1 till 1 month पर्यंत, जे पण 1 month पर्यंत असतो आपण त्याला नेओनेट बोलतो. मग आपण नेओनेटल ICU मध्ये आपण त्याला ॲडमिट करणार. मग ॲडमिट केल्यानंतर काय होणार, जसं की आपण त्याला फीड देणार. ओके, फीड आपण त्याला 2 टाईपने देणार, एक कटोरी स्पून फिडिंग आणि एक आहे NG ट्यूब म्हणजे रॅल्स ट्यूब फिडिंग. ओके, रॅल्स ट्यूब फिडिंग म्हणजे की एक ट्यूब राहते, ती ट्यूब इन्सर्ट करतात आपल्या नोज थ्रू टू द ॲब्डोमन पर्यंत किंवा गॅस्ट्रिक रिजन पर्यंत. ओके, त्याला आपण ओरोफॅरेंजियल ट्यूब बोलतो, फॅरेंक्स थ्रू करतो. एक आहे गॅस्ट्रिक ट्यूब. ओके, मग आता आपण बघणार आहेत त्याचे इमेजेस. ओके, इमेजेसमध्ये एक कटोरी आहे आणि एक स्पून आहे, स्मॉल. ओके, कटोरीमध्ये स्पून असतो, त्यामध्ये 15 to 20 ml पर्यंत आपण मिल्क घेतो, मदर मिल्क, आणि बेबीला फीड करतो. फीड करताना ही प्रोसिजर आहे बघा, बेबीच्या चीनच्या खाली गॉस ठेवलेला आहे. का? कारण की जे पण ज्या वेळेला बेबी वॉमिट कराल किंवा बेबी
सॉल्व्ह नाही करू शकणार सम टाइम मध्ये. ओके, त्यावेळेला काय होणार, बेबीचं जे पण मिल्क आहे ते एक्सपोज न झाल्यापासून आपण त्याला वाचवणार आहे. म्हणजेच की जसं गॉसपीस ठेवून बेबीचं जे पण मिल्क आहे ते गॉसपीस सक करणार आहे. ओके, तर ह्या ठिकाणी तीन इमेजेस आहे. एक आहे फर्स्ट वन इमेज मध्ये दाखवले गेलेले आहेत, एक स्पून आहे आणि एक कटोरी आहे. ओके, त्याच्याच खाली इमेज मध्ये आहे कटोरी स्पून, जसे की आपण त्याला फिडल स्पून बोलतो. ओके, फिडल मीन्स त्यामध्ये मिल्क घेऊन डायरेक्टली आपल्याला फीड करायचं आहे बेबीला. आणि थर्ड इमेज मध्ये आहे की तुम्ही जे पण फिडल डिव्हाइस आहे ते यूज करून आपण कसं फीड करतो. ओके, मग आता आपण बघणार आहे इंडिकेशन ऑफ कटोरी स्पूनचे काय. स्मॉल गेस्टेशन एज ऑफ इन्फंट, मी तुम्हाला जसं बोललो की 37 वीक कम्प्लिटेड वीक असतात बेबी बॉर्न होण्याचे. ओके, 32 to 42 वीक्स. ओके, मग हे टर्म बेबी झाले. प्री टर्म बेबी म्हणजे काय, जे की 30 to 7 वीकच्या अगोदर बॉर्न होतात. आणि स्मॉल गेस्टेशन एज म्हणजे काय, जे की अर्ली बॉर्न होतात. ओके, मग या ठिकाणी काय होणार, जे पण प्री मॅच्युअर बेबी आहेत, जसं की जे मॅच्युअर झालेले आहे डेव्हलप. ओके, जे पण त्यांच्यामध्ये मॅच्युरिटी होते, इंटरनल ऑर्गन्स ते डेव्हलप झालेले नाही. मग त्या ठिकाणी काय होणार, त्यांच्यामध्ये जे पण रिफ्लेक्सेस असणार, जे पण माइलस्टोन असणार ते लेट स्टेजमध्ये डेव्हलप होणार. जसं की सकिंग रिफ्लेक्स असेल, स्वॅलोइंग रिफ्लेक्स असेल. ओके, स्वॅलोइंग रिफ्लेक्स हा एक परमनंट रिफ्लेक्सेस आहे आपल्या बॉडीमध्ये. ओके, तर मग त्या ठिकाणी काय होणार, स्वेलिंग रिफ्लेक्स हा पुअर असणार, म्हणजे कमी प्रमाणात होणार. ओके, ज्या वेळेला कमी प्रमाणात झाला आपण त्यावेळेला कटोरी स्पून आणि पिडल स्पून किंवा रॅलिस्टिक फीडिंग आपण बेबीला देतो. त्यामध्ये आहे लो बर्थ वेट, जसं की बेबीचं वेट 2500च्या कमी आहे, लो बेबीवर बर्थ वेट झाला. ओके, त्या टाइम ड्युरेशन मध्ये आपण काय करणार, मदर ब्रेस्ट मिल्क नाही प्रोव्हाइड करू शकणार. ओके, त्या टायमिंगला आपण डे 1ला आपण मदरचं मिल्क स्टोअर करणार. ओके, मिल्क बँकमध्ये. त्यावेळेला आपण ते विदिन अवर्सनी डिवाइड करून आपण बेबीला फीड करणार. आता हे झालं आपलं इंडिकेशन मीन्स लाईक दॅट कोणत्या पेशंटला किंवा कोणत्या बेबीला आपण दिलं पाहिजे. कॉन्ट्रा इंडिकेशन मीन्स लाईक दॅट सपोज सम पेशंट इज हॅव्हिंग एनी ॲबनॉर्मॅलिटी. ओके, और एनी हॅव्हिंग इलनेस और इश्यूज. ओके, so that time baby is not swallow any swallowing reflex is poor. Okay, so that time what happens, some congenital abnormalities I will tell. Okay, suppose the example of clipped lip or clipped palate. Clipped lip and clipped palate is mean like absence of lip. Okay, or absence of palate, or abnormality of in palate or abnormality in lips. Okay, extremely low birth weight below 1000 gram. Okay, extremely means low birth weight is like that below 2500. Okay, suppose this one is stage 1. Stage 2 like that birth weight is less than 1800 gram to 1200 gram, or very severe low birth weight means extremely low birth weight is 1000 gram. Okay, absence of suckling or swallowing reflex, I will tell in that previous slide. Absence of sucking and swallowing reflex. Okay, in semi-conscious unconscious baby means like that, suppose some baby is not conscious or semi-conscious means. Okay, so that time baby is not feed properly. Okay, so that time what you will be give to baby as per the procedure of cutlery spoon procedure and breast milk or realistic feeding procedure. Okay, guideline for method of providing fluid and feeding. Okay, some guideline is there for providing fluid and feeding of newborn. Okay, in that birth weight is I will tell you. यामध्ये आपण बघितलंय की जसं मी तुम्हाला सांगितलंय 2500च्या खाली जर का बेबीचं वेट असेल तर ते आपण लो बर्थ वेट म्हणजे बोलतो. ओके, जसं की मी तुम्हाला बोललो होतो एक्स्ट्रीमली सिव्हिअर आणि माइल्ड. ओके, माइल्ड मीन्स लाईक दॅट ज्या वेळेला 2500च्या खाली बर्थ वेट असणार बेबीचं. ओके, आणि माइल्ड आणि मॉडरेट मीन लाईक दॅट 1200 ते 1800 पर्यंत ग्राम मध्ये वेट असणार बेबीचं. आणि एक्स्ट्रीमली म्हणजे लाईक दॅट 1000 ते 1200च्या खाली असणार, त्याला आपण एक्स्ट्रीमली लो बर्थ वेट असं बोलतो.
मग हा गेस्टेशनल एज. गेस्टेशनल एज म्हणजे मी तुम्हाला बोललो होतो की 37 वीक हे आपण फुल गेस्टेशन एज याला आपण बोलू शकतो. 37 to 42 वीक्स म्हणजे टर्म बेबी. ज्या वेळेला आता यामध्ये दिलेलं आहे की 34 वीक्स म्हणजे 30 वीक्स फोरच्या अगोदर आहे, यावेळेला आपण काय करणार, बेबीला ब्रेस्ट फिडिंग तर करणार, पण कोणत्या थ्रू करणार, राज टू फिडिंग, कटोरी स्पून, ओके, फिडल स्पून, ओके, यामध्ये. आणि हे झालं माइल्ड. 30 to 34 हे मॉडरेट, आणि बिलो 30 वीक्स लाईक दॅट प्रीमॅच्युअर बेबी, ओके, याला आपण प्रीमॅच्युअर बेबी बोलू शकतो. इनिशियल आपण काय करणार, आता तुम्हाला ऑरेंज कलर मध्ये दिसते की इंट्राव्हेनस फ्लूइड, ट्राय गॅवेज फ्लूइड, ओके. गॅवेज फीड म्हणजे काय, जसं की राज ट्यूब फिडिंग असेल किंवा गॅवेज फीड असेल किंवा डायरेक्ट ट्यूब थ्रू आपण इन्सर्ट करतो मिल्क, ओके. गॅवेज मीन लाईक दॅट गिव्ह. गॅवेजचा मिनिंग होतो गिव्ह. आपण गिव्ह करणार काय, फीड, आपण जे पण मिल्क आहे ते आपण देणार बेबीला, ओके. फर्स्ट वन म्हणजे काय येणार, ब्रेस्ट फिडिंग इफ इन अनसॅटिस्फॅक्टरी प्रोव्हाइड कटोरी स्पून अँड फीड, ओके. ही फर्स्ट स्टेज झाली. सेकंड लाईक दॅट गॅवेज, थर्ड वन इज लाईक दॅट इंट्राव्हेनस किंवा गॅवेज फीड, ओके. फर्स्ट मध्ये काय बघितलं आपण, ब्रेस्ट फिडिंग आपण देतो, पण कसे देतो, कटोरी स्पून नुसार देतो, किंवा ज्यावेळेला मदर मिल्क येत नसेल त्यावेळेला आपण कटोरी स्पून यूज करतो. मग लास्ट वन आहे आफ्टर 1 to 3 days. मी तुम्हाला बोललो पहिले 1 ते 3 दिवसामध्ये मिल्क कसं देणार आपण. जसं की आपण फर्स्ट वन म्हणजे बघू, माइल्ड, मॉडरेट, सिव्हिअर किंवा माइल्ड टू नॉर्मल टू माइल्ड टू सिव्हिअर, ओके. नॉर्मल म्हणजे आपण देणार ब्रेस्ट फिडिंग, 1 ते 3 दिवसापर्यंत आपण ब्रेस्ट फिडिंग देणार मदरचं बेबीला. दुसऱ्या याच्यामध्ये बघणार आपण कटोरी स्पून. मग आपण जर का मदरचं बेबी स्वॅलो नाही करू शकत थ्रू ब्रेस्ट, मग त्यावेळेला आपण काय करणार, कटोरी स्पून यूज करणार. कटोरी स्पून नुसार पण जर का बेबी स्वॅलो रिफ्लेक्स प्युअर असेल तर त्या ठिकाणी आपण गॅवेज म्हणजे लाईक दॅट राईस टू फिडिंग ॲडमिनिस्टर करणार, ओके. लेटर आफ्टर दॅट 1 to 3 weeks, 3 वीक नंतर काय होणार, मदर ब्रेस्ट मिल्क करणार, ओके. सेकंड मध्ये पण ब्रेस्ट मिल्क करणार, पण ब्रेस्ट मिल्क पुअर सकिंग रिफ्लेक्स जर का प्रेझेंट असला तर कटोरी स्पून करणार, ओके. आफ्टर 4 to 6 weeks मीन लाईक दॅट ब्रेस्ट फिडिंग, ओके. तिन्ही मध्ये ब्रेस्ट फिडिंग दिलेलं आहे. जसं की त्यावेळेला बेबीचं काय होणार, स्वेलो रिफ्लेक्स इम्प्रूव्ह होणार, ओके. मी तुम्हाला बोललो की सम प्री मॅच्युअर बेबी जर का असेल तर प्री मॅच्युअर बेबी मध्ये सकिंग रिफ्लेक्स पुअर असेल, ओके. मग आता आपण ऍडव्हान्टेज बघू कटोरी स्पूनचे काय आहेत. जसं की कटोरी स्पून मध्ये गॅवेज फिडिंग अँड डायरेक्टली ब्रेस्ट फिडिंग, ओके. 2 टाईपमध्ये आपण देतो. गॅवेज मीन लाईक दॅट राईस टू फिडिंग आणि डायरेक्ट फिडिंग, ओके. चान्स टू ट्रान्समिशन ऑफ इन्फेक्शन ऑफ फिडिंग इज लेस कम्पेअर टू द बॉटल फिडिंग. जसे की जे आपण बॉटल फिडिंगने फीड देतो तर त्याच कम्पॅरिझन मध्ये जर का आपण ही मेथड यूज केली तर इन्फेक्शन होण्याचे चान्सेस कमी आहे बेबीला, ओके. त्यानंतर आहे बेस्ट मेथड फॉर स्टेबल प्रीमॅच्युअर अँड लो बर्थ वेट, ओके. जे पण प्रीमॅच्युअर बेबी असेल किंवा लो बर्थ वेट बेबी असेल त्यांच्यासाठी हे बेस्ट मेथड आहे. आता ऍडव्हान्टेज बघितले, आता आहे डिसएडव्हान्टेज लाईक दॅट कॅन नॉट रिप्लेस डायरेक्ट ब्रेस्ट फिडिंग ऍडव्हान्टेज, ओके. यामध्ये आपण ब्रेस्ट फिडिंग ही डायरेक्टली रिप्लेस नाही करू शकत. आपल्याला द्यायची आहे ब्रेस्ट फिडिंग पर लो टाईप ऑफ मेथड. आपल्याला जास्त इम्प्रूव्ह करायची आहे कटोरी स्पून. जर कटोरी स्पूननी जर का बेबी सक करत असेल तर आपण त्यावेळेला ब्रेस्ट फिडिंग देऊ शकतो. डिले इन डेव्हलपमेंट ऑफ सकिंग रिफ्लेक्स, मी तुम्हाला बोललोय ज्या वेळेला प्रीमॅच्युअर बेबी असेल त्यावेळेला डिले असणार त्याच्यामध्ये सकिंग रिफ्लेक्स. पुअर बॉन्डिंग बिटवीन चाइल्ड अँड मदर, या ठिकाणी काय होणार, ज्या वेळेला बेबी हा मदरचे ब्रेस्ट थ्रू मिल्क सक नाही करू शकणार तर त्यावेळेला काय होणार, पुअर बॉन्डिंग मीन्स लाईक दॅट आपण बोलतो ना मदर अँड चाइल्ड बॉन्डिंग इज म्हणजे की सगळ्यात जास्त मेजरेबल बॉन्डिंग आहे, ओके. तर त्या ठिकाणी काय होणार, बेबी हा मदर जेव्हा गेला त्यावेळेला बेबीचं आणि मदरचं बॉन्डिंग मॅच होणार नाही. जसं की आपण बोलतो स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट पाहिजे बेबीचं आणि मदरचं, त्या ठिकाणी हा पुअर असणार. त्यानंतर ओरल ट्रोमा, जसं की ओरल ट्रोमामध्ये काही इंजुरी असेल बेबीला किंवा बेबीला काही ज्यावेळेला डिलिव्हरी झालं त्यावेळेला काही ॲबनॉर्मॅलिटी असेल त्यावेळेला हे डिसएडव्हान्टेजेस आहे, ओके. रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम इन फ्यू केसेस, आता आपण बघतो रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम म्हणजे आपण आयडीएस बोलतो का, ज्यावेळेला प्रीमॅच्युअर बेबी असेल त्यावेळेला बेबीमध्ये प्रीमॅच्युरिटी ऑफ लंग्स होणार, म्हणजे त्याची लंग्स जे आहे ते मॅच्युअर नाही होणार. मग लंग्स मॅच्युअर झाल्यानंतर आपण त्यावेळेला त्याला ब्रेस्ट फिडिंग केली त्यावेळेला काय होणार, जो पण तो ऍस्पिरेट करणार, जो पण तो सॉलो करणार ते कुठे जाणार, लंग्समध्ये. आणि लंग्समध्ये गेल्यानंतर काय होणार त्याला आयडीएस मीन्स लाईक दॅट
इन्फेक्शन होण्याचे चान्सेस त्याला जास्त आहे. ओके, मग आता आपण प्रोसिजर बघू. प्रोसिजरमध्ये आपल्याला काय करायचं आहे, सगळ्यात एक अगोदर क्लीन ट्रे कंटेनिंग मध्ये आपल्याला क्लीन ट्रे घ्यायचा आहे. ओके, एक सगळ्यात क्लीन ट्रे स्टराईल ट्रे मध्ये घ्यायचं आपल्याला. स्टराईल बाउल, एक बाउल असतो तो स्टराईल असेल. कटोरी मीडियम साईज मध्ये असणार. ओके, स्टील स्पून, पिल्ड आहे जसं की आपण बोलतो ना, ते तुम्हाला दाखवलेलं एक स्पून आणि त्यालाच एक बाउल लास्टला अटॅच असतो. ओके, ते स्टराईल ग्लास, कप कलेक्टिंग ब्रेस्ट मिल्क. ओके, त्यानंतर आहे की बीब और डिस्पोजेबल पेपर कप, पेपर टॉवेल आपल्याला घ्यायची, जसं की आपण बेबीच्या चीनच्या खाली लावणार. ओके, क्लीन फेस टॉवेल. ओके, फेस टॉवेल क्लीन पाहिजेत आपल्याकडे. मेजरेबल कप पाहिजेत की ते आपण ॲडमिनिस्टर करणार बेबीला. ओके, ते एक्सप्लेन द मदर व्हाय वी नीड टू फीड विथ स्पून और फिडर. एक्सप्लेन करायचं आहे मदरला का आपण देतोय, कारण की तुमच्या ब्रेस्ट म्हणून मिल्क पण येत नाहीये आणि बेबी हा सक पण करत नाही. ओके, असिस्ट करायचं आहे आपल्याला एक्सप्रेशन मदरचे आणि बेबीचे, जसं की आपण बोलतो बॉन्डिंग त्यांच्यामध्ये वाढलं पाहिजे. ओके, मदरला प्रॉपरली सिटिंग पाहिजेत, मदरला प्रॉपर सीट पाहिजेत, बेबीची पोझिशन प्रॉपरली पाहिजे. ओके, यामध्ये प्रॉपरली आपण त्यांना ॲडवाईस आणि मॉनिटर केलं पाहिजे. चेक द फिजिशियन ऑर्डर फिडिंग किती अमाऊंटमध्ये द्यायची, जसं की डॉक्टरने ऑर्डर सांगितलं की आज 15 ml बेबीला मिल्क द्यायचं आहे, तर आपण जर का मदरचं मिल्क कमी आलं, 10 ml आलं, ओके, त्यामध्ये आपल्याला ॲड करायची प्रोटीन पावडर. ओके, मिल्कमध्ये आणि थोडंसं सम अमाऊंट ऑफ 1 to 2 ml ऑफ वॉटर. ओके, अरेंज करायचं आपल्याला आर्टिकल बेबीच्या न्यूट्रीमध्ये. परफॉर्म हँड हायजीन म्हणजे की आपल्याला मदर म्हणजे आपल्याला बेबीला मिल्क देण्या अगोदर आपल्याला प्रॉपरली आपली हँड वॉशिंग केली पाहिजे. पुट ऑन डिस्पोजेबल ग्लोव्स, प्रॉपरली ग्लोव्स आपण वेअर केले पाहिजे. इफ फीड बाय द नर्स. ओके, जर का तुम्ही जर का नर्स आहे तर तुम्ही ज्या वेळेला बेबीला फीड देत असाल त्यावेळेला तुम्हाला फर्स्ट तुमची प्रायोरिटी काय असणार, जसं की तुम्हाला होल्ड करायचं बेबीला राईट पोझिशनमध्ये, प्रॉपर पोझिशनमध्ये होल्ड करायचे, नॉन डॉमिनंट हँडमध्ये. तुमचा जो पण तुमचा ज्या हाताने तुम्ही वर्क करतात त्याच्या अपोजिट हातामध्ये. ओके, त्याच्या बॅकला प्रॉपरली त्याला प्रॉपरली पेपर जो आहे तो फोल्ड केला पाहिजे, त्याच्या चीनच्या खाली प्रॉपरली लावला पाहिजे. त्यानंतर बेबीला प्रॉपरली कव्हर पाहिजेत. ओके, फक्त माउथ ओपन पाहिजेत. मेजर करायचे आपल्याला फीड किती देणार आहे आपण एका अमाऊंटमध्ये. ओके, त्या अमाऊंटनुसार आपल्याला फीड द्यायचं आहे. ओके, बेबीला प्लेस करायचं एक प्रॉपर पोझिशनमध्ये. ओके, माउथ ओपन पाहिजे त्याचा. ज्यावेळेला आपण मी त्याला फीड देणार आहे त्यावेळेला त्यांना सॉलो केलं पाहिजे. ओके, मग ज्या वेळेला बेबी आणि मदर दोघांमध्ये बॉन्डिंग वाढणार त्यावेळेला आपल्याला काय केलं पाहिजे, आपण ब्रेस्ट फीडिंग ही कंटिन्यू केली पाहिजे. ओके, मग काही स्टेपमध्ये कसं आपण पिडल फॉर्म करतो, जसं की कटोरी स्पून असेल, मेजर करणार आपण काही अमाऊंटमध्ये कटोरीला. ओके, कटोरी स्पूनला. त्यानंतर आपण असिस्ट करणार आणि देणार म्हणजे बेबीला मिल्क. ओके, या ठिकाणी तुम्हाला समजलं हे सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक आहे कटोरी स्पून आणि प्रोसिजरमध्ये जर का बघितलं प्रॅक्टिकल ॲस्पेक्टनुसार तर हा कटोरी स्पून ही तुम्हाला सगळ्या ठिकाणी द्यावं लागणार आहे. ओके, आणि तुम्हाला मदरला पण शिकवायचं आहे कटोरी स्पूनने आपण कसं देतो. ओके, बेबी शुड बी ॲक्टिव्हली अँड सॉल्विंग. ओके, मग तुम्हाला चेक करायचं आहे बेबी जर का ॲक्टिव्हली सॉल्व करत असेल, ओके, सॉल्व करतो की बाहेर काढतो. ओके, ती प्रोसेस रिपीटेड अंटिल डिझायर अमाऊंट ऑफ फीड. जोपर्यंत बेबी स्लीप, समटाईम बेबी स्लीप पण होतात, काही ठिकाणी बेबी काय होतात दूध पिता झोपून जातात, तर त्या ठिकाणी तुम्हाला चेक करायचं बेबी झोपला आहे ओके की नाही. ओके, तर किती अमाऊंट तुमचा अजून फीड बाकी आहे तर त्यानुसार तुम्हाला मॉनिटर करायचं आहे. ज्यावेळेला बेबी वॉमिटिंग करणार त्यावेळेला स्टॉप करायचे, बर्प करायचे. बर्प म्हणजे लाईक दॅट ढेकर, आपण बोलतो ना ढेकर आली पाहिजे. बेबीला तुमच्या शोल्डरवरती घ्यायचं आहे आणि ज्यावेळेला आपण त्याच्या पाठीवरून थोडासा हात फिरवायचा आहे म्हणजे की बेबीला लवकर ढेकर येईल. ओके, मॉनिटर इनटेक आउटपुट, किती तुम्ही इनटेक दिलाय बेबीला, किती तुम्ही मिल्क दिलाय, त्याचा आउटपुट युरिन आउटपुट किती आला. ओके, ते तुम्हाला चेक करायचं आहे. आपल्याला मग जेवढं पण आता आपण आर्टिकल आहे आपल्याला रिमूव्ह करायचे. पोस्ट प्रोसिजर केअर आपण त्याला बोलतो. ओके, पोस्ट प्रोसिजर म्हणजे लागेल आपल्याला आपली ब्रेस्ट फिडिंगची किंवा मिल्क फिडिंगची प्रोसिजर ही संपली आहे. ओके, मग आता आपण काय करणार, जे पण आर्टिकल आहे ते बेबीच्या सराउंडिंग ते आपण रिप्लेस करणार. जसं की एक वाईप फेस शिप आहे, मग आपण फेस बेबीचा क्लीन करून ठेवणार. ओके, त्यानंतर बर्प करणार आपण बेबीला इफेक्टिव्हली. ओके, मेक वे इन लाई डाऊन इन प्रोम पोझिशन. ओके, मग बेबीला प्रोम पोझिशन म्हणजे समटाइम्स आपल्याला पोझिशन द्यायची. मग आपण त्यानंतर वारंवार चेक करणार. ओके, NICU मध्ये प्रॉपर आहे का नाही युनिट. ओके, त्याला बेबी प्रॉपर कव्हर आहे की नाही.
बेबीची डॉक्युमेंट शीट आपण मेंटेन करणार, किती अमाऊंट ऑफ फीड आपण दिलंय, ओके, किती वॉमिटिंग झाली की त्याला फीडिंग देताना, ओके, ते आपण सगळं ऑब्झर्व करणार आणि डाटा मेंटेन करणार. मग आता नंतर आहे स्पेशल नर्सिंग कन्सिडरेशन, जसं की रोल ऑफ नर्स आपण बोलू शकतो इन कटोरी स्पून फिडिंग मध्ये. ओके, त्यामध्ये आहे इन्फंट नॉट सॉल्व ऍक्टिव्हली जेंटली टॅक्टाईल स्टिम्युलेशन कॅन बी डन टू कीप बेबी अवेक. ओके, ज्यावेळेला बेबी हा सॉल्विंग नसेल करत ऍक्टिव्हली, त्यावेळेला तुम्हाला काय करायचं आहे, स्टिम्युलस द्यायचं आहे त्याला बेबीला, ओके, अवेक करण्यासाठी. बेबी कंटिन्युअसली टू बी स्लगिंग, डू नॉट अटेम्प्ट रिपोर्ट अँड कन्सिडर गायबाज फिडिंग. ज्यावेळेला बेबी सक नसेल करत, ज्यावेळेला बेबी ओमिट करत असेल, त्यावेळेला तुम्हाला काय करायचं, इन्फॉर्म करायचं फिजिशियनला, जो पण डॉक्टर असेल त्या ठिकाणी. मग डॉक्टर तुम्हाला ऍडवाइस करेल की आपल्याला आता राईस ट्यूब फिडिंग आपण देणार आहे. राईस ट्यूब फिडिंग नुसार आपण ब्रेस्ट मिल्क हे प्रोव्हाइड करणार बेबीला, ओके, ऍडमिनिस्ट्रेट करणार. ओके, फॅसिलिटी न्यूरो डेव्हलपमेंट अँड फिजिओथेरपी टू बी इम्प्रूव्ह रिफ्लेक्स ऍक्टिव्हिटी. ओके, ज्यावेळेला फिजिओथेरपिस्ट असतात ते फिजिओथेरपिस्ट काय करतात, हे रिफ्लेक्सेस हा इम्प्रूव्ह करतात. तुम्हाला पण चेक करायचे रिफ्लेक्सेस बेबीचे सकिंग रिफ्लेक्स प्रेझेंट आहे का नाही, किती म्हणजे अजून किती पाहिजेत रिफ्लेक्स प्रेझेंट. ओके, तर तुम्ही मदर मिल्क त्यांना देऊ शकतात का, ब्रेस्ट फिडिंग त्यांना देऊ शकता. ओके, हे तुमचं काम आहे. ओके, डॉक्युमेंटेशन करणे, ऍडमिनिस्ट्रेशन करणे आणि प्रॉपर डाटा व्हॅलिड ठेवणे. ओके, प्रॉपर बेबी केअर हे तुमचं नर्सिंग ऑब्झर्वेशन आणि डॉक्युमेंटेशन पाहिजे. ओके, तर आपण या ठिकाणी कटोरी स्पून आणि पिडल फिडिंग आपण बघितलं आहे. कोणाला काही डाऊट असेल तर खाली कमेंट करा. ओके, थँक्यू. ओके स्टुडंट, तर आता आपण कटोरी स्पून बघितलंय. आपल्याला प्रिपरेशन ऑफ चाइल्ड फॉर डायग्नोस्टिक प्रोसिजर नुसार आपण काय करणार आहे, प्रिपरेशन करायचे आपल्याला चाइल्डला. म्हटलं डायग्नोस्टिक प्रोसिजर, जे पण डायग्नोस्टिक प्रोसिजर असतात बेबीमध्ये आपण जे पण डायग्नोस्टिक प्रोसिजर करतो, जसं की आपण स्पेसिमन कलेक्शन असो, ओके, किंवा ब्लड कलेक्शन असो, ओके, त्यामध्ये आपण कोणते प्रिपरेशन आहेत ते आपण सध्या बघणार आहेत. तर त्यामध्ये फर्स्ट वन आहे की प्रिपरेशन ऑफ चाइल्ड ऑफ डायग्नोस्टिक प्रोसिजर. त्यामध्ये आहे सायकोलॉजिकल प्रिपरेशन, फिजिकल प्रिपरेशन, पोझिशनिंग ऑफ चाइल्ड, प्रोव्हाइडिंग प्रायव्हसी, रिस्ट्रेन, असेप्टिक टेक्निक. सायकोलॉजिकल प्रिपरेशन मीन्स लाईक दॅट की तुम्हाला बेबीची सायकोलॉजी समजून घ्यायची अगोदर. जसं की आपण बेबी हा एक्सेसिव्ह क्राय आहे, म्हणजे खूप रडतोय. तुम्ही जर का ब्लड कलेक्शनला गेले तर तुम्हाला ब्लड कलेक्ट करू देणार नाही किंवा एखादा स्पेसिमेन कलेक्ट करू देणार नाही. तुम्हाला सगळ्यात अगोदर त्याचं फॅमिलियर एन्व्हायरमेंट प्रॉपरली मेंटेन ठेवायचे. तुम्हाला त्याच्यासोबत अगोदर कम्फर्ट बनवायचं आहे. तुम्हाला त्याला टॉईस, जे पण त्याच्या ऍक्टिव्हिटी आहेत, तुम्हाला त्याला दिलं पाहिजे. त्यावेळेला काय होणार की जे पण तुम्ही प्रोसिजर करताय ती तो ऍक्सेप्टेबल वेने करणार. नंतर मग तुम्ही जर डायरेक्टली गेले, कारण की समटाईम काय होणार, बेबीला फिअर होतो, जसं की इंजेक्शन असेल, ओके, किंवा सिरिंज असेल, त्याला फिअर असतो त्या गोष्टीपासून, इंजेक्शन किंवा सिरिंजपासून. तर त्या ठिकाणी तुम्हाला त्याला सांगायचं आहे किंवा त्याच्यासोबत कम्फर्ट बनवायचं आहे की ओके, हा ठीक आहे, तुझं नाव काय, त्याला नाव विचारा, थोडंसं त्याच्यासोबत गप्पा मारा. ओके, हे झालं आपलं सायकोलॉजिकल प्रिपरेशन. मीन्स लाईक सायकोलॉजिकल तुम्ही त्याला कसं प्रिपेअर करताय, जी की तुम्हाला प्रोसिजर त्याची करू देणार आहे. तर आपण बघू इमेजमध्ये, जसं की त्याच्यासोबत आपल्याला तुम्हाला फॅमिलियर व्हायचं आहे, तुम्हाला त्याच्याशी गप्पा मारायचे आहे. ओके, जे पण फॅमिलियर नर्स असेल किंवा डॉक्टर्स असेल, तुम्ही त्यांना सांगा ऍडमिनिस्टर किंवा कलेक्ट करायला ब्लड सॅम्पल असेल किंवा स्पेसिमन सॅम्पल असेल. ओके, आता या ठिकाणी असं आहे की जोपर्यंत तुम्ही त्याच्यासोबत फॅमिलियर राहत नाही तोपर्यंत बेबी हा कॉपरेट करणार नाही. खूप ठिकाणी असं होतं की बेबी कॉपरेट करत नाही, बेबी खूप रडतात. ओके, त्या टाइमला तुम्हाला बेबी सोबत कम्फर्ट बनवा. ओके, बेबी सोबत गप्पा मारा, त्याला विचारा, त्याच्यासोबत फॅमिलियर व्हा. त्यावेळेलाच तुम्हाला जो पण तुमची प्रोसिजर आहे ती प्रोसिजर तुम्हाला करू देणार. तर पहिलं पॉईंट हे आपला प्रोसिजरचा सायकोलॉजिकल प्रिपरेशन तुम्ही कसं करता बेबी सोबत. ओके, त्यानंतर आहे फिजिकल प्रिपरेशन. जसं की फिजिकली तुम्ही त्याला कसं प्रिपेअर करतात. जसं की कोणता चाइल्ड आहे जो की ऍडमिटेड आहे हॉस्पिटलमध्ये 1 वीक पासून. ओके, तर तुम्हाला त्या ठिकाणी त्याची प्रोसिजर घ्यायची आहे. तुम्हाला ब्लड कलेक्शन करायचं आहे किंवा त्याचं स्पुटम कलेक्शन करायचं आहे. त्यावेळेला काय होणार, तुम्ही बेबीला प्रॉपर सिटिंग पोझिशनमध्ये ठेवले पाहिजे.
जसे की तुम्हाला साईड रेल्स जे असतात बेडवरचे ते तुम्हाला वरती ठेवले पाहिजेत. ओके. मदरला बेबीसोबत ठेवले पाहिजेत, कारण की काय होणार आहे, ज्यावेळेला बेबी हा सगळ्यात फेअरफुल असतो हॉस्पिटलपासून किंवा इंजेक्शन किंवा जे पण आपले हेल्थ केअर वर्कर असतात त्यांच्यापासून. तर बेबीचं इन्व्हॉल्वमेंट त्या ठिकाणी 24 आवर्स पाहिजे. तू बोलतो ना बेबी बेबी नेहमी बोलतो की माझी आई मला या ठिकाणी पाहिजे. ओके. तर त्या ठिकाणी तुम्हाला मदरला इन्व्हॉल्वमेंट पाहिजे त्या ठिकाणी. ओके. मग आता तुम्ही फिजिकल प्रोसिजर करता, जसं की तुम्हाला फिजिकल प्रिपरेशन करायचं आहे किंवा एखादी प्रोसिजर करायची, तुम्हाला बेबीला इंजेक्शन द्यायचं आहे. ओके. मग त्या ठिकाणी काय होणार, बेबीला तुम्ही पहिले फॅमिलियर एन्व्हायरमेंट प्रॉपरली ठेवा, जसं की बेबीसोबत बोलायचं. ओके. त्यावेळेला काय होणार, बेबीला प्रॉपरली सिटिंग, बेबीला प्रॉपरली ॲडजस्टमेंट, बेबीचं प्रॉपर फिजिकल ॲडजस्टमेंट जे पण आहे, सिटिंग वगैरे, चेंजिंग क्लॉथ्स वगैरे. ओके. ते तुम्हाला परफेक्ट ठेवायचं आहे त्याचं. किंवा आईला सांगायचं आहे की ओके, त्याच्या आईला सांगायचं आहे की हां ठीक आहे, जे पण टॉयज असेल त्याचे, ओके, जे पण ते ॲक्टिव्हिटी त्याला आवडत असेल त्या ठिकाणी त्याला करू दिला पाहिजे. जसं की आपण बोलतो फिजिकल प्रिपरेशन, आपण पहिला बघितलं सायकोलॉजिकल, दुसरं बघितलं फिजिकल, तिसरं बघणार आपण पोझिशन ऑफ चाइल्ड. जी पण तुम्ही प्रोसिजर करताय बेबीची किंवा जी करताय, ओके, स्पेसिमेन कलेक्शन करताय, त्या ठिकाणी तुम्हाला प्रॉपर पोझिशनिंग पाहिजे चाइल्डची. जसं की काही वेळेला बेबीला रिस्ट्रेन म्हणजेच की आपण बोलतो ना हातपाय वगैरे बांधून ठेवणे, का देऊ तू जास्त ऍक्टिव्हिटी करतो, मग आपलं जे पण आपल्याला कलेक्शन असेल आपण ते तो आपल्याला करू देत नाही. त्या ठिकाणी तुम्हाला एकच लक्षात ठेवायचं की बेबीला प्रॉपर पोझिशनिंग दिली पाहिजे. जसं की पिलो असेल, काही डिव्हायसेस असेल, ते डिव्हायसेस तुम्हाला बेबीच्या बॅक साईडला ठेवायचे, जसं की त्याला कम्फर्टेबल वाटणार आणि जो पण पेन होणार आहे त्याला तो कमी पेन होणार. ओके. हे झालं आपलं पोझिशन ऑफ चाइल्ड. बेबीला सिटिंग पोझिशन मध्ये तुम्ही बसू शकतात, प्रोन पोझिशन मध्ये बसू शकतात. ओके. जे पण तुमचे पोझिशन असेल त्या पोझिशन मध्ये तुम्ही त्याला बसू शकता आणि तुमचं जे पण स्पेसिमेन कलेक्शन असेल किंवा प्रोसिजर कलेक्शन असेल ते तुम्ही करू शकता. त्यानंतर आहे प्रोव्हाइडिंग प्रायव्हसी. जसे की समटाइम्स बेबीचे काही कपडे त्याला प्रॉपरली वेअर केले पाहिजेत. ओके. बेबीला जे पण सेफ्टी असेल बेबीची ती सेफ्टी आपण फॉलो केली पाहिजे. समटाइम बेबीचे साईड रेल जे असतात, बेबीची बेडची साईडची जी रेल्स असतात ते काही ठिकाणी क्लोज करून ठेवतात, तर आपल्याला ते ओपन करायचे आहेत. का? कारण की बेबीची सेफ्टी आपल्याला सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. जे पण सिरिंज असेल, ओके, निडल्स असेल, थोडेसे आपल्याला लॉकर मध्ये ठेवायचे बेबीच्या. का? कारण की बेबी काय करू शकतो, समटाइम ते यूज करू शकतो किंवा त्याच्यामुळे त्याला हार्म पण होऊ शकतं आणि इंजुरी पण होऊ शकते. ओके. मग आता काही टॅबलेट्स असेल, ओके, त्या टॅबलेट्स आपण लॉकरमध्ये कीप ठेवल्या पाहिजे. का? बेबी सगळ्यात अगोदर बेबी काय करणार, सॉल्व्ह करू शकणार. 3 वर्षाचा मुलगा असेल, 2 वर्षाचा मुलगा असेल, ओके, तो सॉल्व्ह करू शकणार. ओके. तर तुम्हाला त्याची सेफ्टी इम्पॉर्टंट आहे आणि त्याला प्रायव्हसी प्रोव्हाइड करायची. जसं की तो कपडे चेंज करत असेल तर त्याला प्रॉपर प्रायव्हसी त्याला दिली पाहिजे. ओके. समटाइम्स बेबी विल बी शाय. ओके. तर तेच आपलं एक सगळ्यात प्रिपरेशन आहे की पहिले आपण सायकोलॉजिकली केलं पाहिजे, फिजिकल, प्रॉपर पोझिशनिंग, प्रॉपर प्रायव्हसी, प्रॉपर एन्व्हायरमेंट. ओके. या ठिकाणी आपले बेसिक इम्पॉर्टन्स आहे डायग्नोस्टिक प्रोसिजर करण्याची. ओके. इन चाइल्डमध्ये. तर या ठिकाणी आपलं चॅप्टर संपलेलं आहे, आपला टॉपिक आजचा संपलेला आहे. तर कोणाला काही डाऊट असेल तर खाली कमेंट करा. थँक्यू. ओके स्टुडंट, तर आता आपण या ठिकाणी बघणार आहे रायल स्टोप इन्सर्शन आणि फिडिंग. रायल स्टोप इन्सर्शन आणि फिडिंग मध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की जे पण आपण पेडियाट्रिक प्रोसिजर करतो किंवा प्रोसिजर करणार आपण रिलेटेड टू फिडिंग, आपण सगळ्यात अगोदर बघितलं कटोरी स्पून, त्यानंतर आपण बघणार रायल स्टोप. ओके. रायल स्टोप म्हणजे लाईक दॅट जे पण ट्यूब राहते त्या ट्यूब थ्रू तुम्हाला ब्रेस्ट मिल्क, जे पण मदरचं मिल्क आहे किंवा जे पण सबस्टन्स आहे, न्यूट्रिशियस सबस्टन्स तुम्हाला त्याला प्रोव्हाइड करायची. मिल्कच असो किंवा ज्यूस असो, ओके, कोणते पण जे पण न्यूट्रिशियस सबस्टन्स असतात आपण ते डायरेक्टली लिक्विड थ्रू आपण प्रोव्हाइड करतो बेबीच्या डायरेक्टली ॲबडमन पर्यंत. ओके. तर त्यामध्ये आहे की नॅसोगॅस्ट्रिक ट्यूब म्हणजे काय, दिस ट्यूब आर यूज फॉर इंट्युबेटेड, ओके, टू डायरेक्टली स्टमक. डायरेक्टली आपण त्या नोज थ्रू स्टमकमध्ये
एंटर करणार. ट्यूब इज इन्सर्टेड फ्रॉम द नोज टू स्टमक. ओके, नोज पासून डायरेक्ट स्टमक पर्यंत. तिचे काही पर्पजेस आहे. टू डिक्रीज द रिस्क ऑफ ॲस्पिरेशन. ॲस्पिरेशन मीन लाईक दॅट लंग्समध्ये ॲस्पिरेट होऊ शकतो. ओके, या ठिकाणीपासून आपण त्याला वाचू शकतो. टू ॲडमिनिस्टर मेडिकेशन टू क्लायंट हू आर अनेबल टू सॉल्व. ओके, ज्या टायमिंगला बेबी हा सॉल्व करू शकत नाही मेडिसिन असेल, ओके, त्यावेळेला तुम्हाला पावडर थ्रू किंवा एखाद्या मिल्कमध्ये तुम्ही ते मेडिसिन क्रश करून सनी बेबीला देऊ शकतात. प्रोव्हाइड न्यूट्रिशन बाय ॲक्टिंग ॲज अ टेम्पररी फिडिंग ट्यूब. जे पण टेम्पररी फिडिंग ट्यूब असते त्यामधून तुम्ही त्याला न्यूट्रिशन्स किंवा जे पण लिक्विड डाएट असेल बेबीचा तो तुम्ही त्याला टेम्पररी याच्यामध्ये फीड देऊ शकतात. ओके, टू इरिगेट द स्टमक अँड रिमूव्ह टॉक्सिक सबस्टन्स सच ॲज पॉयझनिंग. ओके, समजा जर का एखाद्या बेबीला पॉयझनिंग झाली, ओके, त्यांनी एखादं लिक्विड सॉल्व केले, त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही राईस ट्यूब ही यूज करतात आणि जे पण पॉयझन आहे ते रिमूव्ह करतात सबस्टन्स थ्रू. ओके, त्याचे काही आर्टिकल्स आहे आपण कसं ॲडमिनिस्टर करतो. ओके, आर्टिकल्समध्ये आपण बघणार आहे की सगळ्यात अगोदर स्टेराइल ग्लोव्ज आपल्याकडे पाहिजेत, सेप्टिक सिरिंज आपल्याकडे पाहिजेत, ट्यूब आपल्याकडे पाहिजेत. ओके, त्यानंतर आपले असे लिग्नोकेन जेली आपल्याकडे पाहिजेत. ओके, कप ऑफ वॉटर आपल्याकडे पाहिजेत. ओके, बाईल बॅग, ड्रेनेज बॅग आपल्याकडे पाहिजे, स्टेथोस्कोप आपल्याकडे पाहिजे. ओके, त्यानंतर आहे की असा डिव्हाइस की जो आपण त्याला टेप बोलतो, तो टेप आपल्याकडे पाहिजे. ओके, प्रोसिजर अशी आहे की फॉलो एजन्सी प्रोसिजर, प्रत्येक याच्यामध्ये वेगवेगळे एजन्सी फॉलो करतात. एक्सप्लेन द प्रोसिजर सगळ्यात अगोदर आपल्याला एक्सप्लेन करायची मदरला, फादरला. ओके, त्यानंतर आहे पोझिशन द्यायची आपल्याला, हाय सेमी फाउलर पोझिशन, सिटिंग पोझिशन आपल्याला बेबीला द्यायची आहे. ओके, त्यानंतर आपण एक पिलो ठेवणार बेबीच्या शोल्डरच्या पाठीमागं आणि ट्यूब ही इन्सर्ट करणार डायरेक्टली नोज म्हणून. नॉस्ट्रल इज मोर पेटंट. ओके, त्यानंतर आपण झिफर्ड प्रोसिजर मीन्स लाईक दॅट नाक आणि कान, त्यामधून आपण ती प्रोसिजर पहिले मेजर करणार. मेजर करून डायरेक्टली आपण नोज थ्रू त्याच्या डायरेक्टली स्टमकपर्यंत आपण इन्सर्ट करणार. इन्सर्ट केल्यानंतर आपल्याला सगळ्यात अगोदर साऊंड चेक करायचं आहे थ्रू स्टेथोस्कोप. ओके, स्टेथोस्कोपनुसार तुम्ही जर का साऊंड चेक केला तर तुम्हाला त्या ठिकाणी साऊंड ऐकायला येणार. ओके, तुम्ही साऊंड ऐकल्यानंतर मग तुम्हाला वाटणार की हा आता ही आपली प्रोसिजर ही सक्सेसफुल झाली आहे. ओके, त्यानंतर मग तुम्ही ॲस्पिरेट करून बघणार कुठून ब्लड येत आहे का, कुठून काही सिक्रेशन येत आहे का. ओके, त्या ठिकाणी तुम्हाला अलर्ट साईन जसं की आपण सॉल्व केला, समजा कोणत्या बेबीना सॉल्व केलं असलेलं डिंग असेल किंवा तुम्हाला त्यामध्ये मिल्क असेल किंवा वॉटर असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी प्रोव्हाइड करायचं. ओके, लुब्रिकेंट द टिप ऑफ ट्यूब विच वॉटर सोल्युबल लुब्रिकेंट. ओके, लुब्रिकेंट तुम्हाला लावायचे सगळ्यात अगोदर टिप ऑफ ट्यूबला आणि मग इन्सर्ट करायचे. का? कारण की बेबीला इंजुरी होऊ शकते आणि बेबीला इन्स्ट्रक्शन द्यायचं आहे की स्वॅलो कर म्हणून ट्यूब. ओके, का? कारण की इझिली ते तुझ्या स्टमकमध्ये जाईल. जेंटली इन्सर्ट द ट्यूब इन टू द नेसोफॅरिंग्स अँड ॲडव्हान्स द ट्यूब. ओके, त्यानंतर प्रोसिजर आपण बघितली ही. ओके, प्रोसिजर म्हणजे जसे की आपण डायरेक्टली नोज थ्रू इन्सर्ट करणार डायरेक्टली आपल्या झिपॉइड प्रोसिजरनुसार आणि बेबीच्या स्टमकमध्ये. ओके, तर ही प्रोसिजर आहे. ही प्रोसिजर तुम्ही फाउंडेशन ऑफ नर्सिंगमध्ये शिकलेलं असाल. ओके, तर एवढं काही जायची गरज नाही. ओके, आपल्याला सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे, आपल्याला फिडिंग द्यायची आहे बेबीला, तर आपण कशाद्वारे देतो. ओके, ते एक आहे आपलं राईस ट्यूब फिडिंग. ओके, आपण त्याला राईस ट्यूब बोलतो. ओके, मग आता हे झाली प्रोसिजर आहे. तर आपण खाली बघू की आपल्याला काय काय चेक करायचं. ओके, तर हे ॲडमिनिस्ट्रेशन आपल्याला फीड करायचं आहे. जसं की असेच बाउल साऊंड आपल्याला करायचं आहे. त्यानंतर किती फीड अमाऊंट आहे, 50 ते 60 ml ऑफ सिरीजमध्ये आपल्याला फिल करायचं आहे. फिल केल्यानंतर आपल्याला ज्यावेळेला आपण इरिगेट करतो किंवा ज्यावेळेला आपण ॲडमिनिस्टर करतो त्यावेळेला आपल्याला प्रॉपरली मॉनिटरिंग पाहिजे. ओके, प्रिकॉशन काय घेतल्या पाहिजे, आपण फिडिंग कंटेनर आपण ट्यूबची आहे ती वॉश केली पाहिजे. ओके, किंवा समटाईम मध्ये काही मेडिकेशन असतात त्यामध्ये त्या आपण डिस्कार्ड केल्या पाहिजेत. ओके, न्यू मेडिकेशन आपण त्यात टाकल्या पाहिजेत. ओके, आपल्याला एक्सपायरेशन चेक करायचं आहे बेबीचं. ओके, काय ॲस्पिरेट केलं आहे का त्याने काही कंटेंट. ओके, काही एखाद्या अमाऊंटमध्ये. ओके, तर ते आपल्याला प्रिकॉशन आपल्याला घ्यायची. त्यानंतर रूम टेम्परेचरनुसार आपण जे पण आपण फीड देतोय तर ते रूम टेम्परेचरनुसार पाहिजेत. ओके, बोलस थ्रू आपण देणार आहे.
त्यानंतर आपल्याला सेमी हाय फाउलर पोझिशन आपल्याला बेबीला द्यायची आहे. ओके. प्रिव्हेंशन ऑफ कॉम्प्लिकेशन काय करणार आपण, त्याचे राईस टू फिडिंगचे, जसे की डायरिया असेल, ओके, लॅक्टोस इंटॉलरन्स असेल, ओके, ॲस्पिरेशन असेल, ॲस्पिरेशन नाही होणार त्याच्यामुळे. ओके. क्लॉग ट्यूब, ही ट्यूब आपण यूज करून काय करणार, डायरेक्टली जे पण सबस्टन्स असेल न्यूट्रिशन तरी आपण बेबीला देणार. वॉमिटिंग होणार नाही त्याच्यामुळे. ओके. तर हे राईस ट्यूब फिडिंग नुसार आपण देतो. हे इन डिटेल प्रोसिजर आहे, तुम्हाला एवढी गरज नाही. तुम्हाला फक्त राईस ट्यूब म्हणजे काय आणि ट्यूब फिडिंग आपण कशी देतो हे तुम्हाला मी या ठिकाणी सांगितलेलं आहे. ओके. काही डाऊट असेल तर खाली कमेंट करा. थँक्यू.